नमस्कार. हार्ट अटॅक म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर फिल्मी सीन येतो. हिरो छाती पकडतो, लगेच जमिनीवर पडतो, 1-2 सेकंदात हॉस्पिटलला पोहोचलेला सुद्धा असतो. तर प्रत्यक्षात असं होणं शक्य नाही. आज आपण जाणून घेऊया त्याची लक्षणं काय काय आहेत. सर्वात प्रथम सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे छातीत दुखणे. छातीच्या कुठल्याही भागामध्ये जळपणा येणे किंवा छातीमध्ये पिळल्यासारखं वाटणे, छाती जळजळणे, हे काही वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं आहेत. असं वाटतं जणू कोणी छातीवर 20 ते 25 किलोचा गाठोडा ठेवलेला आहे. त्याचबरोबर हे जे वेदना आहे ते छातीच्या आजूबाजूच्या भागामध्ये सुद्धा पसरू शकतो. जसे की डाव्या हातामध्ये, जबड्यामध्ये, कधी कधी दात सुद्धा दुखू शकतं, पाठीमध्ये दुखू शकतंय, पोटाच्या वरच्या भागामध्ये दुखू शकतो, खांदा दुखू शकतंय. तर हे सर्व लक्षणे हार्ट रिलेटेडच आहेत. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे अथवा दम लागणे. जणू असं वाटतंय की आपण 10 मजली इमारत चढलोय पण प्रत्यक्षात 1 ते 2 पावलं चढलेलं असतो. अति दम लागणे हे एक महत्त्वाचं लक्षण आहे. त्याबरोबर घाम फुटणे म्हणजे पूर्ण अंग भिजून गेलेलं असतं आणि त्याचबरोबर कधी कधी उलटी येऊन, चक्कर येऊन बेशुद्ध सुद्धा पडू शकतात. लक्षण म्हणण्यापेक्षा हे रेड अलर्ट साईन आहेत जे लगेच लक्षात यायला पाहिजे आणि ताबडतोब त्याचं उपायासाठी हॉस्पिटल पोहोचणे महत्त्वाचं आहे. कारण जेवढा उशीर करता तेवढा जीव जायचा रिस्क वाढतो. ह्याला लक्षात ठेवणे फार महत्त्वाचं आहे. कारण सिनेमामध्ये हिरो वाचतो पण प्रत्यक्षात असं होत नाही. वेळेमध्ये हॉस्पिटल पोहोचणे महत्त्वाचे आहे. तर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये मला पित्ताचा त्रास आहे, मी फिट आहे, मला काही होऊ शकत नाही किंवा गॅसचा प्रॉब्लेम आहे असं समजून ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये दुर्लक्ष करू नये. कोणालाही असं सिम्पटम्स किंवा हे लक्षणं आढळले ताबडतोब हॉस्पिटलला पोहोचायला पाहिजे. तर आपण बघतो की सिनेमामध्ये तर हिरो वाचतो पण प्रत्यक्षात हॉस्पिटलात जाऊन ताबडतोब ट्रीटमेंट घेणे म्हणजे हाच सुपर हिरो. मित्रांनो, दुर्दैवाने हार्ट अटॅक जर आलाच मग त्याचे उपाय काय ते पण जाणून घेऊया पुढच्या भागात. नमस्कार.